नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर अधिकाचा महिना चालू आहे आणि तुम्ही अधिकाच्या महिन्यामध्ये आता सध्या जर कुठल्या मंदिरामध्ये गेला असाल तर तुम्हाला मंदिराच्या बाहेर रांगा लागलेल्या दिसतील की बताशे, पिवळे दिवे, पिवळे जे पितळाचे दिवे असतील, पितळाचे काही छोटे छोटे जे भांडे असतील, त्याचबरोबर देवाला वाहण्यासाठी फुलं, बताशे आणि अनारसे अशा वस्तू तुम्हाला जागोजागी स्टॉलमध्ये दिसतात. तर या सर्व बाकीच्या वस्तू देवाच्या तर माहिती असतात आपल्याला, परंतु नेमकं या महिन्यात बत्ताशाला एवढं का महत्त्व आहे, बत्ताशाचं काय महात्म्य आहे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता सर्व ठिकाणी जागोजाग बत्ताशे दिसण्याचं कारण म्हणजेच महालक्ष्मी मातेला बत्ताशे खूप प्रिय आहेत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दिवाळीमध्ये आपण लक्ष्मीपूजन करतो तेव्हा माता लक्ष्मीच्या पूजेसाठी खास प्रसाद म्हणून बत्ताशाचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे ह्या संपूर्ण महिन्यामध्ये देखील जाळीदार पदार्थाला खूप महत्त्व आहे. जाळीदार पदार्थ जसे की अनारसे, अनारशासोबतच त्यामध्ये बत्ताशे देखील जाळीदार असतात. त्यानंतर म्हैसूर पाक, या 3 पदार्थाला महत्त्व आहे, जे की गोड पण आहेत आणि जाळीदार पण आहेत. त्यामुळे हे पदार्थ देवाला अर्पण केल्याचं खूप मोठं पुण्य मानलं जातं. आता बत्ताशे अर्पण केल्यामुळं काय होतं, तर बत्ताशे हे महालक्ष्मीला आणि प्रिय असल्यामुळे ज्या गोष्टी महालक्ष्मीला प्रिय आहेत त्या श्री विष्णूंना देखील प्रिय आहेत आणि ज्या गोष्टी श्री विष्णूंना प्रिय आहेत त्या महालक्ष्मी मातेला तर प्रिय असतातच. तुम्हाला जर दाम्पत्य देवाची जर पूजा करून त्यांना प्रसन्न करून घ्यावे लागेल तर त्यावेळी तुम्हाला त्यांच्या पत्नीला काय आवडत आहे, त्या देवपत्नीला काय आवडते, देवपतीला काय आवडते, या गोष्टी माहिती असायला पाहिजेत. कारण देवीला ज्या वस्तू आवडतात त्या श्री विष्णूला आवडतात आणि श्री विष्णूला ज्या आवडतात त्या देवीला आवडतात. तर बत्ताशे देवीच्या आवडीचे आहेत आणि त्या देवीच्या आवडीचं दान या महिन्यात श्री विष्णूला दिल्यामुळं आपल्या ज्या घरामध्ये सुखसंसारामध्ये जे आहे प्रेम, धन, संपदा, ऐश्वर्य, शांती सर्व काही मिळण्यास महत्त्व प्राप्त होते. त्याचबरोबर बत्ताशाच्या दानामुळं पितृदोषाची शांती देखील होते असं देखील म्हणलं जातं. आपल्या पूर्वजाचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि त्याचबरोबर जे काय दान आहे, गोड दान करायचं आहे, जे आपल्या दररोजच्या जीवनामधून आपण जास्त मोठ्या गोष्टी करू नाही शकलो, अनारसे नाही करू शकलो, तर अनारशाला पर्याय म्हणून हे बत्ताशे दान केले जातात. तर तुम्ही पण अवश्य मंदिरामध्ये जाऊन हे बत्ताशे दान करा. बत्ताशाला बनवत बसण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक मंदिराच्या बाहेर स्टॉल लागलेले आहेत, त्यामध्ये सर्व पूजा सामग्री मिळते आणि त्यामध्ये बत्ताशे देखील असतात. त्याचबरोबर एखादं वस्त्रदान देवीला केलं तर खूप चांगलं आहे. कारण गोड आणि जे काही तुम्ही दान कराल दानाला महत्त्व आहे या महिन्यामध्ये आणि दानासोबत बत्ताशे केल्यामुळे ह्या बत्ताशाला पण महत्त्व आहे. तर तुम्ही तसंच आईला ओटी भरताना देखील तुम्ही आईच्या ओटीत बत्ताशे घाला. ज्या मंदिरात जाताल त्या ठिकाणी बत्ताशे ठेवा. जसं फुटाण्याचं देखील महत्त्व आहे तसं विशेष करून या महिन्यामध्ये बत्ताशाला महत्त्व आहे. म्हणून बत्ताशे तुम्ही एकदा तरी या छोट्या बत्ताशाच्या दानामुळे तुम्हाला अधिक पटीने पुण्य मिळणार आहे. त्यामुळे जर तुमची शक्यता असेल तर तुम्ही भरपूर बत्ताशे घ्या आणि मंदिरात जाऊन प्रत्येकाला एक एक बत्ताशा जरी तुम्ही वाटला तरी हे खूप मोठं चांगलं दान आहे, अन्नदान आहे. त्यामुळे तुम्ही बत्ताशाला विसरू नका. बत्ताशे मंदिरात जाऊन देवाला वाटा आणि इतर सगळ्यांना देखील वाटलं तरी काही हरकत नाही. जर तुम्हाला अजून काही दान करायची इच्छा असेल, देवाला अन्नदान करायचे असेल, तर तुम्ही शिऱ्याचा प्रसाद बनवून मंदिरामध्ये नेऊन छोट्या छोट्या प्लास्टिकच्या वाट्या आहेत त्यामध्ये नेऊन तुम्ही देवाला वाटू शकता. देवाला देऊन तुम्ही जे बाहेर इतर भक्त येतात त्यांना तुम्ही छोटासा प्रसाद वाटून देखील मोठा अन्नदानाचं पुण्य कमवू शकता. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टीमधून तुम्ही देवाला प्रसन्न करून घेऊ शकता. त्याच्यामुळे अधिक मासामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत पाळायच्या आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत. कारण सगळ्या गोष्टी एकत्रित येऊनच त्याचं पुण्यसंचय होतो. त्यामुळे गोष्ट छोटी असो किंवा मोठी असो ती करण्याला महत्त्व आहे. देवाच्या चरणी जाण्याला महत्त्व आहे आणि नतमस्तक होऊन छोटी गोष्ट का होईना देवाच्या चरणी अर्पण करण्याला महत्त्व आहे. देव तुमचा भाव पाहतो ना की गोष्ट किती मोठी आहे किती छोटी आहे हे पाहत नाही. त्यामुळं आपण छोटीच गोष्ट करा पण मनापासून करा. मनापासून देवाला धन्यवाद म्हणा. मनापासून देवाच्या चरणी जाऊन ह्या आपल्याकडे जे छोटं मोठं आहे ते वहा आणि बघा मग कसं आपल्या जीवनामध्ये बदल व्हायला सुरुवात होतो. ज्याची ऐपत जास्त आहे त्यांनी जास्त करायला काही हरकत नाही, परंतु ज्यांची ऐपत नाही
त्यांनी छोट्या तरी गोष्टी केल्याच पाहिजेत. तर अशा प्रकारे आपण बताशाचं जे महत्त्व आहे ते पाहिलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.